पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 74वा. अभिवाचक जयंत ठोंबरे. गागा भट्ट गौतमीच्या तीरी नाशिक इथे येऊन पोहोचले आणि महाराजांना ही वार्ता समजली. काशीचा एवढा मोठा पंडित इतक्या दूर केवळ आपल्या भेटीसाठी आपल्या चरणचालीने येतोय हे ऐकून महाराजांनी गागा भट्टांना मानाने रायगडावर घेऊन येण्यासाठी आपले उपाध्याय कारकून मोठ्या लवाजम्यानिशी नाशिकला रवाना केले. तो काळ होता 1673च्या अखेरीस. मोठ्या आदरानं राजपुरोहितांनी गागा भट्टांची भेट घेतली आणि मोठ्या सन्मानानं त्यांना रायगडास आणलं. गागा भट्टांची स्वारी गडासन्निध्य आल्यावर महाराज स्वतः जातीने आपल्या मंत्र्यांसह सामोरे गेले. गागा भट्ट महाराजांच्या भेटीसाठी उत्सुक झाले होते. तेवढ्यात ते प्रौढ प्रतापी पण नम्र असा शिवाजी राजा आपलं स्वागत करण्यासाठी आलेला त्यांनी पाहिला. प्रगाढ विद्वत्ता आणि प्रचंड शौर्य यांची भेट झाली. संस्कृतीचे दोन महानद प्रेमादरानं उचंबळून एकमेकास भेटले. महाराजांनी अतिशय श्रद्धेने गागा भट्टांचं स्वागत केलं, सन्मान केला. सर्व लवाजम्यासह त्यांना घेऊन महाराज गडावर आले. महाराजांनी गागा भट्टांची पूजा केली. असे कुणी थोर ऋषी महर्षी घरी आले असता त्यांचं स्वागत पूजनाने करावयाचे अशी भारतीय संस्कृती होती. महाराजांनी गागा भट्टांची राहण्याची आणि त्यांना जरूर त्या गोष्टींची व्यवस्था गडावर केली. गागा भट्ट संतुष्ट झाले. शिवाजी राजेयांविषयीच्या त्यांच्या कल्पना यथार्थ ठरल्या, किंबहुना त्याहूनही अधिकच. हा पुरुष खरोखरच काही वेगळा आहे हे त्यांना दिसून आलं. राजाचा राज्योद्योग, त्याचा लोकसंग्रह, साहित्य संग्रह, त्याचे राज्यकारभार, राजाची न्यायी निस्पृह धर्मपरायण सततोद्योगी सावध उपभोग निवृत्ती निर्व्यसनी शांत गंभीर निगर्वी वर्तणूक, राजाची सर्वस्पर्शी बुद्धी, त्याचे आरमार किल्ले सैन्य पागा 18 कारखाने समृद्ध खजिना सुखे आणि संतुष्ट प्रजा वगैरे सर्व पैलूंमुळे गागा भट्टांना प्रत्यक्षात घडलेले राजाचे दर्शन अधिकच आनंददायक आणि आदरणीय वाटले. मुख्य म्हणजे शून्यातून निर्माण केलेल्या या राज्याचा उपयोग. या सर्व प्रचंड उद्योगाचा हेतू आणि संकल्प केवढा उदात्त होता. धर्मस्थापना, स्वराज्य संस्थापना, प्रजेचे अपत्यवत पालन, संत सज्जनांचे रक्षण, तीर्थक्षेत्रांची आणि देशाची मुक्तता, सर्वेपि सुखिनः सन्तु. गागा भट्टांनी राजांचे संपूर्ण अंतःकरणच ओळखले. जे कार्य रामाने केले, श्रीकृष्णाने केले, तेच कार्य या पुरुषोत्तमाने केले आहे आणि तो करीत आहे. याच्या चरित्राला उपमा नाही. हा केवळ पुण्यपुरुष. गागा भट्टांनी राजाचे नेमके ऐतिहासिक मोल जाणले आणि वर एक नेमका महत्वाचा विचार अचानक त्यांच्या बुद्धीतून स्फुल्लिंगासारखा बाहेर आला. कोणता विचार? या राजपुरुषाला सिंहासन नाही. याला अद्याप राज्याभिषेक झालेला नाही. का नाही? मुसलमान बादशाह तख्ती बैसून मस्तकावर छत्र धरवून पातशाही करीतात आणि शिवाजीराजे यांनीही 4 पातशाही दबवल्या आणि 5 लाख घोडा लष्कर गडकोट ऐसे असतात, त्यास तख्त नाही. ही काय गोष्ट आहे? गेल्या कित्येक शतकात असा पराक्रमी पुरुष झालेला नाही. याने तर प्राचीन भारतीय थोर राजांच्या तोलाचं कार्य केलंय. उन्मळून उद्ध्वस्त झालेल्या या देवता भूमीच्या संस्कृतीचा संसार पुन्हा नीटनेटका मांडलाय. सडे शिंपले, देवघरात देव मांडले, वृंदावनात तुळस लावली, गोठ्यात गाय बांधली, नंदादीप लावले, 4 वर्णाची आणि 4 आश्रमांची प्रतिष्ठा वाढवली. कोणावर अन्याय म्हणून उरू दिला नाही. सर्वांमुखी मंगल बोलविले. सर्वात मुख्य म्हणजे पारतंत्र्य नष्ट केले. स्वराज्य, धर्मराज्य, रामराज्य, शिवराज्य निर्माण केले. आणि अशा राजाच्या राजाला सिंहासन नाही, छत्र नाही. केवढी उणीव! छत्र सिंहासनाशिवाय राज्याला पूर्णत्व नाही. शिवाजी राजाला राज्याभिषेक झाल्याशिवाय त्याच्या युगप्रवर्तक कार्याचे महत्त्व जगाला समजणार नाही. राजाच्या मस्तकावर छत्र झळाळलेच पाहिजे. मराठा राजा सिंहासनावर बसलाच पाहिजे. गागा भट्टांनी स्वराज्याच्या नेमक्या नाडीवर बोट ठेवलं.
राजाला राज्याभिषेक झाल्याशिवाय जगाची मान्यता नाही. एक वेळ जगाची मान्यता न मिळाली तरी पर्वा नाही, पण स्वतःच्या प्रजेची मान्यता हवीच. त्याशिवाय सार्वभौमत्वाचा साक्षात्कार होत नाही. त्याशिवाय राजाची शाश्वतता पटत नाही. आणि गागा भट्टांनी ठरवलं की महाराजांना सांगायचं की तू राज्याभिषेक करून घेतलाच पाहिजे. त्याशिवाय तुझ्या बहुमोल कार्यास पूर्णता नाही, संस्काराशिवाय मान्यता नाही. राजा, ते तुझे कर्तव्य आहे. आणि गागा भट्टांनी आपले विचार महाराजांना स्पष्ट सांगितले. राज्याभिषेकाचे महत्त्व आणि आवश्यकता सांगितली. राज्याभिषेक करून घेतलाच पाहिजे असे आग्रहाने सांगितले. केवढा गोड विचार, अमृताहूनही गोड. महाराजांना राज्याभिषेक झाला पाहिजे. राज्याभिषेक, छत्र, सिंहासन, सोन्याची मोर्चेले, राजसभा, राजचिन्हे. अहो, केवढी छान छान कल्पना आहे ही. मराठ्यांचे सिंहासन, मराठ्यांचा छत्रपती, मराठ्यांचा महाराजाधिराज, सिंहासनाधीश्वर. अहो, म्हणजे बादशाहच की. ऐका ऐका पाटलांनो, ऐका ऐका पाटलिणींनो, ऐका ऐका मराठी मुलकीच्या गावकऱ्यांनो, आया बहिणींनो, ऐका हा काशीचा ब्राह्मण काय बोलतोय. पुरणाच्या पोळीहूनही गोडगोड सांगतोय तो म्हणतोय शिवाजी राजाला राज्याभिषेक झालाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. राज्याभिषेक म्हणजे मंत्र म्हणून आंघोळ्या घालणं. अयोध्येत रामाला केलं होतं ना, तसं. केवढ्या आनंदाची गोष्ट होती ही. शिवाजी राजा छत्रपती झालाच पाहिजे. साक्षात वेदोनारायण बोलला, श्री काशीचा विश्वेश्वर बोलला, भारताच्या सर्वश्रेष्ठ विद्यापीठातील सर्वश्रेष्ठ महर्षी बोलला, राजा तुला राज्याभिषेक झालाच पाहिजे. आणि हे त्यांचे बोलणे राजेअसी मानिले, म्हणजे महाराजासही पटले. मग अवघे मातब्बर लोक बोलावून आणून विचार करीताच सर्वांचे मनास आले, महाराजास राज्याभिषेक व्हावयासच हवा. गागा भट्टांनी महाराजांना सांगितले, तख्ती बसावे, धर्माची आज्ञाचे. महाराज अस्सल क्षत्रिय कुलोत्पन्न होते. फक्त संस्कार लुप्त झाले होते, सिंहासन लुप्त झाले होते. त्याचा पुन्हा एकदा उद्धार शिवरायांच्या हातून व्हावा अशी श्री विश्वेश्वराची इच्छा आणि आज्ञा होती. सर्वांस परमावधीचा आनंद झाला. आईसाहेबांच्या हृदयात आनंदाच्या केवढ्या उर्मी उठल्या असतील. अत्यंत थकलेल्या त्या मातेच्या मनाला गागा भट्टांच्या या गोड आज्ञेमुळे केवढे सुख झाले असेल. त्यांच्या मनालाच राज्याभिषेक सुरू झाला. त्यांचे मनच सिंहासनावर आरूढ झाले. शिवबाला राज्याभिषेक म्हणजे आईसाहेबांच्या आयुष्याच्या व्रताचे उद्यापनच. राज्याभिषेकाची ही हृदयंगम कल्पना रायगडावर उमटली. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे पृथ्वीचे लग्न. महाराष्ट्राची भूमी आनंदानं गदगदली, लाजून चूर झाली. 350 वर्षे ती सतत डोळे लावून आतुरतेने वाट पाहत होती. अपहरणातून तिला सोडवणाऱ्या शिवाजी राजावर तिचे मन पुरे जडले होते. राजा तिला एकदम आवडला होता, पण बोलायचे कुणापाशी? लाज वाटते मुलींना बोलायची, पण त्याच्याशीच ठरले आणि महाराष्ट्र भूमीचे सर्वांग रोमांचित झाले. राज्याभिषेकाची वार्ता चौफेर आनंद उधळीत उधळीत गडागडावरून धावत निघाली. अवघ्या मराठी सैन्याला ही वार्ता समजली आणि राजाच्या त्या शूर सैनिकांनी आनंदाने धुंद होऊन प्रचंड गर्जना केल्या. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. पहिला विचार राजधानीचा. राजधानी कुठे असावी? राजधानीचे स्थळ म्हणून रायगड किल्ला निश्चित झाला. कारण गड बहुत चखोट, चौतर्फा, गडाचे कडे तासल्याप्रमाणे, 1.5 गाव उंच. पर्जन्यकाळी कडियावरी गवत उगवत नाही. दौलताबादही पृथ्वीवर चकोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दशगुणी रायगड उंच. महाराज रायगडावरच बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा. रायगडावर महाराजांनी 18 कारखाने, 12 महाल वगैरे इमारती यापूर्वी सुसज्ज केलेल्या होत्या. पण आता खास राज्याभिषेकासाठी विशाल राजसभा मंदिर बांधणं जरूर होतं. त्याप्रमाणे महाराजांनी स्वराज्याच्या इमारत खात्याचा सुभा हिराजी इंदुलकर याला राजसभा, श्री जगदीश्वराचे मंदिर वगैरे वास्तू बांधण्याची आज्ञा केली. हिराजी इंदुलकरानं रायगडाची सजवणूक सुरू केली. खरं म्हणजे ही त्याने आधीपासूनच सुरू केली होती. सुंदर सुंदर मनोरे गंगासागराच्या दक्षिण काठावर बांधून झाले. ह्या मनोऱ्यात मध्यभागी पाण्याची कारंजी तयार करण्यात आली.
राजसभेच्या प्रवेशद्वारावर भव्य नगारखाना तयार झाला. या प्रवेशद्वाराची उंची अशी विशाल ठेवली की प्रचंड हत्तीवर झेंडा फडकत असला तरी झेंड्यासकट तो हत्ती त्या दरवाजातून डौलात बाहेर पडावा. हिराजीनं जगदीश्वराच्या प्रवेशद्वाराच्या पायरीवर उभट बाजूला स्वतःच्या नावाचा लेख कोरलाय. तो असा: सेवेचे ठाई तत्पर हिराजी इंदलकर. त्याचप्रमाणे त्याने प्रवेशद्वाराच्या बाहेरील दक्षिण अंगास भिंतीवर एक शिलालेख कोरला. त्याच्या पहिल्या 4 ओळी अशा: श्री गणपतये नमः. प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानंदोन्युज्ञया श्रीमच्छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठतः शाके षण्णव बाणभूमी गणदानानंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त कीर्ती सहिते शुक्लेश सार्पे तिथौ. गडावरती कुशावर्त आणि गंगासागर हे 2 सुंदर तलाव होते. शिवाय हत्तींना जलविहार करण्यासाठी एक तलाव बांधण्यात आला होता. गड फार मोठा होता. गडाच्या सर्वच भागात पाण्याची टाकी आणि लहान मोठी तळी तयार करण्यात आली होती. नगरखान्याच्या आणि महादरवाजाच्या वर दोन्ही अंगास सिंहांची शिल्पे बसवण्यात आली होती. हे सर्व सिंह आपल्या पंजाखाली हत्तींना मारित असल्याचे दाखवले होते. महाराजास राज्याभिषेक व्हायचा होता म्हणजे काय साधीसुधी गोष्ट? युगानुयुगांनी असा सोन्याचा दिवस उगवणार होता. शाहिरांची प्रतिभा, पंडितांचे शास्त्र, महाराजांचे ध्येय, आईसाहेबांच्या अपेक्षा, संतांचे आशीर्वाद, मृतवीरांच्या अतृप्त इच्छा आणि स्वतंत्र महाराष्ट्राचे आनंदाश्रू त्या दिवशी साकार व्हावयाचे होते. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्र भूमीचा लग्न सोहळा. की एवढी लगीनघाई गडावर उडाली म्हणून सांगू? समारंभासाठी अंबाऱ्या, अब्दागिऱ्या, पालख्या, मेणे, शामियाने, नाना परींची धान्ये, धार्मिक विधीसाठी लागणारे 1000 प्रकारचे साहित्य, सोन्याची मोर्चेले, चौऱ्या, छत्र, सुवर्णाचे कलश, चांदीचे कलश, पडदे, फरास सामान, चिरागदाणे, सोने चांदीचे चौरंग, चोपदारांचे सुवर्णदंड, शेले, शालू, हिऱ्या मोत्यांचे अलंकार, सुगंधी पदार्थ, पंचारत्या, हत्तीवरच्या नौबती, शुभलक्षणी हत्ती, शुभलक्षणी घोडे, गायी, त्यांचे सर्व वस्त्रालंकार, स्त्रियांची सर्व सौभाग्य उपायने, खर्चासाठी विपुल द्रव्य, सुवर्ण तुलेसाठी सोन्याच्या राशी, व्याघ्रचर्मे, मृगचर्मे, नक्षत्रमाळा, मोत्यांच्या झालरी, विविध धातूंची विविध पात्रे, अहो आता सांगू तरी किती काय काय, 1000 प्रकारचे सामान, साहित्य, अगदी दर्भापासून सिंहासनापर्यंत, सुपारीपासून हत्तीपर्यंत आणि हळकुंडापासून होमकुंडापर्यंत झाडून सगळ्या साहित्यांची आणि साधनांची यादीवार तपशीलवार तयारी सुरू झाली. सरकारकून पंत पेशव्यांपर्यंत एकूण एक मंडळी राज्याभिषेकाच्या तयारीसाठी कमरा बांधून झटू लागली. आणि हे सर्व काम नित्याचा राज्यकारभार सांभाळून करावयाचे होते. उसंत उरली नाही कोणाला. गागाभट्टांच्या हाताखाली महाराजांचे खुद्द राजोपाध्ये बाळंभट आर्वीकर हे सतत उभे राहिले. आणि महाराज काय करीत होते? रायगडावर त्यांच्या राज्याभिषेकाची तयारी चालू होती आणि ते घडले होते स्वराज्याच्या संरक्षणाच्या आणि विस्ताराच्या योजनेत. महाराजांचे लक्ष सरहद्दीवरती भिरभिरत होते. मोगली सैन्यांचे चाळे काय काय चालले आहेत, जंजिऱ्याचा सिद्धी काय कारस्थाने करतोय, आपले आरमार कुठे आणि कशी गस्त घालतायत. विजापूरकरांचा तो बहलोल खान पुन्हा करवीरच्या आघाडीवर स्वराज्याच्या रोखानं येत आहे. तो सुटलाय, तो स्वराज्याला तोशीष देणार, हमखास देणार, अशा बातम्या येऊन थडकल्या आणि महाराजांच्या मस्तकात चिडीने सणक उठली. बहलोल खान, ज्याला प्रतापरावानं दया दाखवून सोडलं तो. महाराज खवळले. श्रोते हो, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाच्या अभिवाचनाचा भाग 74वा आज आपण ऐकलात. याबरोबरच रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आतापर्यंत पूज्य सानेगुरुजी लिखित श्यामची आई, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभुजी पाठक लिखित बिल्वपत्र, ज्येष्ठ लेखक तत्वज्ञ यशवंतजी पाठक यांचं मातीचं देणं, त्याचबरोबर कवी लेखक CL कुलकर्णी लिखित अनुभूती आणि मेघावळ या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन उपलब्ध आहे. आणि याबरोबरच
सकारात्मक विचार आणि ऊर्जा देणाऱ्या आनंदी कट्टा या कार्यक्रमाचे 365हून अधिक भाग उपलब्ध आहेत. तेव्हा या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन ऐकण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आपल्या जीवनात सामावून घेण्यासाठी आणि याचा आपल्या मित्र आप्त नातेवाईकांनाही आनंद देण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, रेडिओ जयंतला फ्री सबस्क्राईब तर कराच, पण नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.